गुरु आपल्याला यशाच्या उंच शिखरावर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवतो। आपल्या उत्तुंग यशात हात गुरुचाच असतो। ओम चैतन्य कानिफनाथ ट्रस्ट, कृष्णा पार्क रोड, हायवे नंबर 45, म्हसरूळ, पंचवटी, नाशिकच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। या सोहळ्याची सुरुवात गुरुवंदना करून तसेच महाआरती करून करण्यात आली। माऊलींचे प्रवचनातून आयुष्यात गुरु यांचे महत्त्व सांगण्यात आले। माणसाच्या यशामागे गुरु यांचा मोलाचा वाटा असतो। तसेच गुरुपौर्णिमेच्या माणसाच्या आयुष्यातील महत्त्व हे सांगण्यात आलं। दुपारच्या वेळेस भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळेस ओम चैतन्य कानिफनाथ ट्रस्टचे महेंद्र शिवाजी शिरोडे, धनंजय हेमंत अमृतकर, राजेश्री महेंद्र शिरोडे, सचिन भिला कोठावदे, पांडुरंग धोंडू येवला, ज्ञानेश्वर निवृत्ती घोलप, सतीश केरबा हासुळे, गिरीश देविदास येवले, चंचल महेंद्र शिरोडे, हेमंत महेंद्र शिरोडे, राधा महेंद्र शिरोडे, शिवाजी पांडुरंग शिरोडे, इंदुबाई शिवाजी शिरोडे, सागर विठ्ठल बेदरकर तसेच इतर मान्यवर भक्तपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेवेचा गुणधर्म आणि सत्कर्म हे चांगल्या मार्गावरती नेण्यासाठी तुम्हाला हे नाथांचा ग्रस्त प्राप्त केला। या ठिकाणी जी सेवा होते ती फक्त नाथांच्या ग्रस्तानुसार चालत आलेली सेवा आहे। इथे काही डॉक्टरी किंवा वैद्यचारिक उपचार केले जात नाही। ते या सेवेचा अर्थ ज्याने मानला, ज्याने विश्वास ठेवला त्याचं कार्य 100% पूर्ण करतो माझं नाथ। पण माझं नाथांकडे मागण्यासाठी तुम्हाला काहीच मागण्याचा अधिकार नाही, न सांगता देतो माझा देव। पण यासाठी विश्वास, मनोभावे श्रद्धा आणि कर्मबंधन अर्पण करून ही गुरुची सेवा ही जर केली तर तुमचं कार्य 100% माझा गुरुने पूर्ण करावा हीच माझी अपेक्षा आहे। गुरुंकडे दुसरं काही मागणं नाही की तुम्ही जे मागत आहे ती तुमची झोळी भरून घ्यावी। यासाठी गुरुंकडे एकच आज्ञा केली असते नाही की जे जे पाहिजे ते यांना द्या। पण कर्मबंधन अर्पण करून तुमची सेवा चालत असेल, जे मागत असेल ते देण्यासाठी तुम्ही उतरणे आहे, पण ती तुमची सेवा नसेल करत तर ते देण्याचा अर्थ तुम्हाला काही कामात येणार नाही। जे थोडक्यात आमच्या गुरुने सांगितलं नाही, तुमचं मन धुवायचं असेल तर शुद्ध धुतलं गेलं पाहिजे। पण तुम्ही शुद्ध नाही धुतलं तर त्याच्यात मार्ग मिळत नाही। शुद्ध धुण्यासाठी काय तर तुम्हाला काही गांजाळीपणा करायचं नाही, नशा करायची नाही, व्यसन करायचं नाही। तर ते तनमन धुण्यासाठी तुम्हाला एकमेव असा उपचार दिलाय माझ्या गुरुंनी की सेवा करा, उपासना करा आणि जे काही आमच्या कार्यक्षेत्रात गेलेलं नाही ते कोणीही रोज माशी खाऊ नये। ते जर खाल्लं तर तुमचा अहंकार पुढे येतो, अहंकार आल्यानंतर दुष्कर्म व्हायला सुरुवात होते। दुष्कर्म होतं तर ते देव काय, देवाचा बाप जरी आला तरी तुम्हाला रोखू शकत नाही। देवाचा बापाला जरी तुम्ही आमंत्रित केलं की मला वाचवायला येईल तरी येऊ शकत नाही। त्यासाठी कर्म असे करायचे की जेणेकरून देवाने सुद्धा आपल्या मदतीला यावा। ते येण्यासाठी आपल्याला त्या स्टेपने वागलं पाहिजे। तर एखाद्या वेळेस गावाला जाण्यासाठी आपल्याला काही बसमध्ये बसायला भेटत नाही, त्यासाठी आपल्याला पहिले रिक्षाचं स्थारा घ्यावा लागतो, मग बस स्टँडला जातो। तसं गुरुची सेवा केल्याशिवाय तुम्हाला देव बघायला भेटणार नाही। जोपर्यंत तुमच्या आत्मधैर्याला किंवा तुमच्या ग्रहदोषाला गुरुची आज्ञा प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला देव बघायला भेटत नाही। देव बघायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी मन धन आणि तन मन हे एकत्र केलं पाहिजे। ज्या वेळेला तुमचं मन धनाकडे होणार नाही आणि तन मन एका ठिकाणी चित्त राहील त्यावेळेला तुम्हाला देव 100% बघायला मिळेल। तर केव्हा मिळेल हे सगळं एकंदरीत झालं तर तुमच्या देवाऱ्यामध्ये जर पित्र असला तर देव तुमच्याकडे कधीच बघायला भेटणार नाही। एक काय 10 गुरु केले तरी तुम्हाला देव बघू शकत नाही आणि भेटूही शकत नाही। देव तुमच्याकडे बघायला येणारच नाही, कारण पित्र तो असा आहे, तो तुमचा पित्र आहे। पित्राचा अर्थ असा। नमस्कार, मी दिनेश केलार। आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त इथे आलेलो आहोत। ही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम जवळपास 7 वर्षापासून चालू आहे। गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती वर्षातनं 2 कार्यक्रम तर होतातच। हे ट्रस्ट ह्यावर्षी जरी स्थापन झालेलं आहे पण ट्रस्ट कसं काम करतं याचा आम्ही 7 वर्षापासून अनुभव घेत आहोत। आणि हा पत्ता म्हसरूळ जे आहे आपलं कृष्णा पार्क पूर्व हाऊस 45 इथे आपण चालवतो आहोत। आणि एक भक्त म्हणून जर मला सांगायचं म्हटलं, बाबांचा एक अनुभव, माझ्या मुलासाठी एक नवीन जन्म त्यांनी दिलेला आहे
आणि दर गुरुवारी इथे भाविक जे येतात, ही जी गर्दी अलोट गर्दी असते, कमीत कमी 400-500 लोक त्यांचे प्रश्न घेऊन येतात आणि त्यांच्या प्रश्नाचं निराकरण होतं. कुठल्याही प्रकारचं दक्षिणा फी घेतली जात नाही. महत्त्वाचा विषय आहे. फक्त इथे भस्म दिला जातो. त्या भस्मात कुठलंही काही नसतं. होमाचा तो भस्म असतो आणि त्याच्यात कापूर टाकायला लावतात आणि हा प्रत्येकाला त्याच्या श्रद्धेनुसार अनुभव भेटत असतो. असे कैक माझे नातेवाईक, मित्रपरिवार, भाऊबंद काय जे काही असतील त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या शंकांचं निरसन होतं. म्हणजे ही देव कुठं पाहायचा नाही. जर देव बघायचा असेल तर तुम्ही एक गुरुवार करायचा. बाबा आम्हाला नेहमी सांगतात तुम्ही 5 गुरुवार करा. 5 गुरुवारमध्ये तुमची कुंडली ओपन होत असते आणि त्याच्यात तुमचे सगळं मार्ग जे आहेत अडकलेले आहेत, ज्या शंका असतील, काही आजारपण असेल किंवा इतर काही समस्या असतील, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी नाथांच्या चरणी प्रत्येक भाविकाने यावं हीच अपेक्षा. धन्यवाद. महादेश ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. मी धनंजय अमृतकर. माऊलींच्या दरबारात गेल्या 5 वर्षापासून येतो आहे. इथं दर वर्ष सालाबादाप्रमाणे दत्त पौर्णिमा उत्सव, गुरुपौर्णिमा उत्सव, अमावस्या आणि गुरुवार या दिवशी अनेक भक्तांचे सर्व प्रश्न निरसन करून लोकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन होते आणि प्रत्येकाने अशा नाथपंथामध्ये प्रवेश करावा ही सर्वांना माझी हात जोडून विनंती. आणि आता यावर्षी गुरुपौर्णिमेनिमित्ताने माऊलींच्या आदेशाने गुरु ओम चैतन्य गोरक्षने कानिफनाथ हे या नावाने ट्रस्ट आपण स्थापन केलेली आहे. ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा आमचा पुढचा मानस आहे. म्हसरूळ रो हाऊसेस म्हसरूळ. गुरुपौर्णिमेच्या मंगल प्रसंगी ओम चैतन्य कानिफनाथ ट्रस्टच्या माध्यमातून मला आज महेंद्रजी शिरोडे गुरुवारी यांचं दर्शन झालं. नाथ संप्रदायात त्यांचं फार मोठं काम आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे त्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. अनेक वंचित पीडित लोकांवर त्यांनी त्यांची कृपादृष्टी कायम ठेवलेली आहे. त्यांची कृपादृष्टी या लोकांच्या समाजकार्यासाठी सदैव, लोककल्याणासाठी ही सदैव अखंड राहो या माझ्या गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांना सदिच्छा आहे. त्या माझ्या भावरूपी माझा जो नमस्कार आहे तो त्यांनी स्वीकारला. सालाबादप्रमाणे यावर्षी गुरुजयंतीचा कार्यक्रम हा जोरात आणि थाटात चांगला यशस्वी पार पडत आहे. ही गादी गेल्या 2017पासून कार्यरत आहे आणि इथे गादी स्थापन केलेली आहे. तर गुरुजयंती असो, दत्त जयंती असो, तर वर्षातून असे 2 कार्यक्रम आम्ही हे व्यवस्थित पार पडतो. आणि गुरुवार असो व महिन्याची अमावस्या असो, या दिवशी सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.